श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सर्व माझ्या ताईंनो, आज आम्ही सर्वजण गेलेलो आहे ते म्हणजे स्वामींच्या मठामध्ये. खूप सुंदर, मला तर खूप आनंद देखील झालेला आणि खूप दिवसातून स्वामींच्या केंद्रामध्ये जाण्याचा योग आलेला आणि तिथं गेलं ना की मला हरवून गेल्यागतच वाटत असते. तर येथील पहा, सुंदर हिरवळ झाडे किती सुंदर दिसत आहे आणि हा श्री स्वामी समर्थांचा म्हणजेच आपल्या सर्वांच्या स्वामींचा सुंदर असा मठ इथं किती सुंदर आहे. आणि इथून जेव्हा मी इथं आले ना, मला या मठाविषयी सुरुवातीला काहीच माहीत नव्हतं. परंतु जेव्हा आपला अवधूतची सोनोग्राफी करायची होती, तर इथं बघा सोनोग्राफी सेंटर आहे. तर तिथल्या सोनोग्राफी सेंटरचं आम्हाला म्हणजे दिलेलं होतं की इथं तुम्ही सोनोग्राफी करून या म्हणून आम्हाला असं सांगितलेलं होतं. परंतु खूप शोधून शोधून सोनोग्राफी काही सापडली नाही, सेंटर काही सापडलं नाही. त्याच्यानंतर आम्हाला समजलं की इथं सोनोग्राफी सेंटर आहे. पण जेव्हा आम्ही इथं आलो, 5व्या महिन्यातील डिजिटल सोनोग्राफी करायची होती, तर इथं आल्यानंतर मला म्हणजे स्वामींचाच मठ पहिल्यांदा मला सापडला. आणि जेव्हा मी स्वामींचा मठ पाहिला ना, तेव्हा मला अक्षरशः एवढी मी रडले, मला रडूच आवरत नव्हतं. त्याच्यानंतर मी पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही सोनोग्राफी करायला गेलो. आणि जो अवधूत आहे ती स्वामींनीच दिलेला अवधूत आहे. आणि त्यामुळे मला म्हणजे एवढा आनंद झाला की स्वामींनी त्यांच्याच जवळ जो म्हणजे डिजिटल सोनोग्राफी करायची होती, तर त्यांनी त्यांच्याच जवळच सोनोग्राफी असणारं सेंटर, आणि महत्त्वाचं म्हणजे त्या डॉक्टरांचं नाव असं होतं, दत्तात्रय औदुंबर खाडे. म्हणजे मला एवढा आनंद झाला ना की त्यांचं नाव देखील दत्तात्रय असल्यामुळे म्हणजे हे सर्व काही स्वामींचीच लीला होती. आणि हीच लीला पाहून मला तेवढंच स्वामींचं आश्चर्य देखील वाटत होतं. तर त्याच्यानंतर आमची एंट्री झाली स्वामींच्या आत मठामध्ये. तर हे आमचे इथं बसलेले होते आणि माझ्या हातामध्ये मोबाईल होता. तर मी अगोदर स्वामींचं दर्शन घेतलं होतं. मला स्वामी दिसले ना की मला कधी त्यांचं एकदाशी दर्शन घेईल असं होतं. त्याच्यामुळे दर्शन वगैरे मी अगोदर पूर्ण घेतलं होतं आणि म्हटलं चला त्याच्यानंतर ना आपल्या स्वामींचा एक व्हिडिओ काढूया. म्हणजे अचानकच माझ्या डोक्यात आलं की आपण एक स्वामींचा आलोयच तर एक स्वामींचा व्हिडिओ करा. आणि शांतता देखील खूप होती. थोड्या वेळ नामस्मरण केलं आणि म्हटलं की चला, मी जे दर्शन घेतलेलं आहे ते माझ्या सर्व ताईंपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्याच्यासाठी मग मी व्हिडिओ शूट करायला घेतला. तर आपला अजून एक चॅनल आहे, तो म्हणजे शुभांगी पोळ. तर त्याच्यावरती स्वामींचे नसतात व्हिडिओ, पण माझेच ब्लॉग असतात. तर एकदा नक्की भेट द्या. तर अशा प्रकारे स्वामींचा मठ आहे, खूप छान आहे. आणि इथं जे आजोबा आहेत ना बसलेले, तर मी आल्याच्या अगोदरपासूनच ते आजोबा तिथं बसलेले होते. बाकी या मठामध्ये कोणीही नव्हतं. आणि त्याचबरोबर तुम्ही बाहेर 1-2 सुंदर अशी पिल्लं तुम्ही तर पाहिलेलीच असेल. आणि मला म्हणजे वानराची पिल्लं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वगैरे असले ना, तर मला खूप आनंद होतो. अवधूत मात्र आपला रडत होता, कारण तो आजारी आहे. आणि आजारी म्हणजे त्याला सर्दी वगैरे झालेली आहे. त्याच्यामुळे त्याला झोपेतून मी उठवलेलं होतं. मला स्वामींच्याच पायावरती म्हणजे चरणाशी त्याला ठेवायचं होतं, कारण तो गाडीतून येतानाच तो झोपलेला होता. पण हे बोलले की आता पाऊस देखील चालू होता, त्याच्यामुळे आपल्याला पटकन घरी जायचं आहे, म्हणून मी त्याला झोपेतूनच उचललेलं होतं. आणि म्हटलं की स्वामींचं दर्शन वगैरे घेऊया. तर यांच्या हातात मोबाईल दिला आणि मी म्हटलं की तुम्ही शूट करा, मी अवधूतला स्वामींच्या चरणाशी आणि पाया पडवून आणते. तर तिथे खूप देव होते वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे आपले महादेव होते, गोंदवलेकर महाराज आणि देवी वगैरे. देवी पण होती, ती कोणती देवी होती याच्याविषयी नाही मला माहिती, परंतु भरपूर देव होते. तर तिथं प्रत्येक देवांच्या प्रथम मी आपल्या स्वामींच्या चरणाशी ठेवलं. एवढं सुंदर मला तिथं वाटत होतं ना, मला ना स्वामी दिसले ना की असं वाटतं घट्ट स्वामींना मिठी मारावी, की सोडूच नाही. म्हणजे एवढा मला आनंद होतो स्वामी दिसलेला. तर जेव्हा मी पहिल्यांदा स्वामींना पाहिलं होतं ना, तर स्वामींच्या चेहऱ्याकडे पाहूनच मला खूप रडू येत होतं. खूप म्हणजे असं मला वाटायचं की म्हणजे स्वामींचं लीला म्हणजे विचार करूनच मला खूप आश्चर्य वाटत होतं की स्वामींनी, मला इतक्या दिवस माहीत नव्हतं ना की स्वामींचा मठ इथे आहे म्हणून मला माहीत नव्हतं. तर तेव्हा जेव्हा पहिल्यांदा मी सोनोग्राफी करायला गेलो, तेव्हा स्वामीच मला तिथं दिसले. त्यामुळे मला खूप आनंद देखील झालेला होता. तुम्ही देखील स्वामींच्या आसपास असणारे देवांचे, आणि इथं मी पाया पडते ना, तिथं महादेव आहेत. तर अशा प्रकारे स्वामींचा तिथं मंदिरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे देव आहेत. तर मी सर्वांचा आशीर्वाद देखील घेतला. आणि त्याच्यानंतर अवधूतचं देखील थोडंसं रडणं जरा थांबत आलेलं होतं. मग म्हटलं की चला, आपण आता अवधूतचं दर्शन वगैरे झालेलं आहे, तर आपण प्रदक्षिणा घालूया. तर त्याच्यानंतर ना हे बोलले की मी प्रदक्षिणा घातलेली आहे, पण चल तुझ्या पाठीमागे मी येतो. मग म्हटलं बरं चालेल.
तर मग मी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. तर त्याच्या पाठीमागे माझ्या पाठीमागे हे आमचे हे देखील आले. तर मी पूर्ण प्रदक्षिणा घातल्या आणि स्वामींच्या इथं आलं ना की खूप करमून जातं. म्हणजे मला ना कधी किती वेळ जातो ना हे समजत नाही, म्हणजे वेळेचं भानच राहत नाही, एवढा मला आनंद होतो स्वामींच्या चरणाशी आल्यानंतर. मात्र ते आजोबा होते ना, तर त्या आजोबांचं काही लक्ष वगैरे नव्हतं. खरं सांगायचं तर मला आजोबांनी सांगितलेलं होतं की अवधूतला झोपू देऊ नको, म्हणजे तो झोपलेला आहे तरीसुद्धा स्वामींच्या चरणाशी ठेव, इथूनच त्याला पाया पडवू नको, बाहेर स्वामींच्या पादुका देखील आहेत. त्या आजोबांनीच सांगितलं होतं बाळाला स्वामींच्या चरणाशी ठेवून त्यांचं दर्शन घे. मग त्याच्यानंतर ना मी देखील दर्शन घेतलं, अवधूतला तिथं दर्शन दिलं. नंतर आम्ही दोघांनी देखील स्वामींचं दर्शन घेतलं. मी म्हटलं की चला आपण दोघेही बरोबर पाया पडण्याची इच्छा होती, परंतु कॅमेरा पकडायला कोणीच नसल्यामुळे मी अगोदर दर्शन घेतलं आणि मग माझ्या मिस्टरांनी नंतर दर्शन घेतलं. दर्शन करून आल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर म्हटलं की आता आजोबांचं देखील दर्शन घ्यावं, परंतु हे पहिल्यांदा म्हटलं अगोदर थोड्या वेळ नामस्मरण करावं. मग थोड्या वेळ नामस्मरण वगैरे केलं. तर त्याच्यानंतर ना मग नामस्मरण करून झाल्यानंतर तिथं आजोबा हे बसलेले होते. आणि असं असतं की आपल्याला कोणत्या रूपात स्वामी भेटतील हे सांगता येत नाही, परंतु मनामध्ये ना माझी एक इच्छा होती की ती म्हणजे मला ना स्वामींनी इथं आल्यानंतर काहीतरी म्हणजे मला वेगळं वाटत होतं की माझ्या बाबतीत काहीतरी असं नवीन असं घडणार आहे. तुम्हाला आलेला अनुभव सांगता का? स्वामी सेवेतला अनुभव सांगताय ना? हा सांग. तिथं मी आल्यापासून हा. मला म्हणजे जेवण सुद्धा पुरतं मिळत नव्हतं. अरे बापरे, का? तर ते ह्यांच्या कृपेमुळं मिळायला लागलं. अरे वा. मिळून काय करायला लागले, आता इतर झालं हा चहा पाण्याला पैसे वगैरे कुठले हा तरी तुमच्यासारखे लोक आले की नाही बघते की नेहमी बाबा हा माणूस इथं काय दिसतोय, त्याला एक 10-20 रुपये आपल्या खर्चाला द्यावा. अरे वा. कोणी 10 देणार, 20 देणार. हा हा आणि आता अलीकडे काय ठरलंय हा ही गुरुलिंग स्वामी म्हणून इथं मुख्य आहेत ना. हा हा तर त्यांनी प्रत्येकाला सोमवार, मंगळवार, रविवार अशी जेवणे ठरवले. होय. अरे वा. हा त्यामुळं काही सगळं येत असतील. हा हा असं तसं काही सांग. हे किती दिवस झालं स्वामी सेवा करताय? वर्ष झालं. होय. आता इथं पहिल्यात आता बदल, आता ती POP करायचं चाललंय, हा परीक्षेत वायरी वगैरे हा ते हा आता जोडतात वायरमन लोकांचं काम चाललंय. हा हा तर ते वरती खोली तिथं लाईट नाही, हा संडास बाथरूम आहे इकडे, हा तिथं चाललंय काम आता हा त्यांचं सध्या. हा हा चांगलं, स्वामी कृपेने छान चाललंय. अगदी सेवा वगैरे करताय का नाही तुम्ही? मग स्वामींच्या सेवेत किती छान छान अनुभव येतात. मग प्रत्येकाने सेवा केली पाहिजे. थोडं माझं आणि मुक्तही आपलं होते, फळं नव्हते, त्या पुस्तक लय पिढलं होतं मला. होय. काय नाही, सगळं अगदी व्यवस्थित आनंद. हा हा पण फक्त काय लागते, दम हा वेळ लागतो. उगत बनाई नाही ती तो खाल्ले की रूप येत नाही. हो. आणि आपले पण काय भोग असतात हो ते महत्वाचं आहे का नाही? असंच आहे. अहो एक स्वामी पुढं लोक तर आता कसं तू हा हा अहो स्वामींची लीलाच तशी आहे आपल्या. हो करून बघा काय नाही मी पण करते ना स्वामींचं. माणसाला विचारण्यापेक्षा बरं का, आणि माणसाला माझं हे होते कसं राहिणार काय बघते ते म्हणजे मी काय डॉक्टर नाही. हा हा ज्या काही तक्रारी तुमच्या त्यांना सांगा, आणि त्यांना महिन्यातनं दिलं तर 3 वेळा तरी नमस्कार करा याचा. इथं आपण उगाच आपलं कोणाला तरी उष्ण पैसे मागितल्या का बोलायचं मी तुला देतो, मला 50 रुपये दे. हा हा स्वामींचं भरपूर चमत्कार आहेत. हां आणि इकडे आजोबा अनुभव हे सांगतच होते, पण वानर दारात येऊन बसलेला होता.
आणि मी कधीही कोणत्याही मंदिरामध्ये गेले ना की माझी मनातून इच्छा एकच असते, ती म्हणजे की मी नेलेलं मग काही का असेना ते त्या देवाने ग्रहण करावं किंवा स्वामींनी ग्रहण करावं अशी माझी इच्छा असते. तर तसंच नेमकं झालं की मी भजी घेऊन गेलेले होते आणि तो भज्यासाठीच तिथे थांबलेला होता की काय असं मला वाटत होतं. मग मी म्हटलं की स्वामींना देखील दिलेले होते, पण माझी इच्छा होती की स्वामी तुम्ही खा, मी अशी स्वामींना म्हणत होते म्हणजे स्वामी तुम्ही खा असं माझी मनातून इच्छा येत होते. आणि नेमकं स्वामींच्या रूपात येऊन वानरांनी किंवा त्या बजरंगबलीचाच अवतार असं वानराला म्हटलं जातं. तर त्यांनी येऊन आपले सर्व देव एकच आहेत. तर स्वामींनी माझ्या हातून देखील अन्न ग्रहण केलं, म्हणजे मी नेलेला भजी स्वामींनीच खाल्ला असंच मी म्हणेन. कारण स्वामींच्याच केंद्रामध्ये, स्वामींच्याच मठामध्ये आणि माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली. व्हिडिओ एवढा क्लिअर आलेला नाही कारण बाहेर पाऊस पडत असल्यामुळे मी पण एवढं लक्ष दिलं नाही त्याच्यावरती, पाण्याचा थेंब होता त्याबद्दल सॉरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.